सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा हा व्हिडिओ मी जास्त वाढवणार नाही आहे. ॲक्च्युली काय झालं की माझी फ्रेंड आहे मॉडल म्हणून, तर ती ना प्रॉपर मुंबईची नाही आहे ना. तर मुंबईला इथे फक्त मामींकडे राहते, पण तिचे आई बाबा म्हणजे आमचे आई बाबा राहतात गावाला, सांगली साताऱ्याची होती. ओके. तर लास्ट मंथ काय झालं ॲक्च्युली, कामाचं तिने खूपच प्रेशर घेतलेलं. आणि तिसाठी बॉन्डिंग एवढं खास आहे ना, की ॲज अ फ्रेंड्स नाही, ॲज अ लहान बहीण म्हणून सारखी ती असते ना. ऍक्च्युली ती माझ्याशी मोठी आहे, पण तिला मी ॲज अ लहान बहीणच ट्रीट करते सारखी. तिची हेल्थ खूप खराब होते, ती खूप डिप्रेशन मध्ये गेलेली कामाच्या टेन्शनमुळे. सो मग ती 1-1.5 महिना गेला ऑफिसला आलेले नाही. ऍक्च्युली मला गावाला जाताना ती हे सांगले की मी 4-5 दिवसामध्ये येईल. सो मी जास्त एवढं काय बोलले नाही ना तुला. पण ऍक्च्युली ती येते डायरेक्टली 1.5 महिन्यानंतर. आणि कसं मला तिच्याशिवाय राहायची एवढी सवय नाही, कारण की आमचं कसं आहे, खूप चालतं. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक कामाची गोष्ट शेअर करतो, लाईफची शेअर करतो गोष्ट आपण. आणि प्लस मग एकमेकांच्या सुविधा पण करतो तिथे जाऊ. तर मग काय झालं की मग मला एवढे दिवस करमत नव्हतं, तर ती नव्हती तर मग ऍक्च्युली ती कालच आली ऑफिसला, पण काल माझी सुट्टी होती म्हणून मग मी काय भेटू शकले नाही तिला. पण आज ती येते, सो मला खूप भारी वाटते की तेवढ्या 1.5 महिन्यानंतर येते. सो मग ऍक्च्युली ती पण मला खूप मिस करत होती व्हिडिओ कॉलवरती. अक्षरशः मी रडायचं एकमेकींना बघून. मला बघून तिची मम्मी पण रडलेली. मग आता तिची हेल्थ वगैरे ठीक झाली आहे. मग ती आज आली आहे, परत काल आली आहे, तर मग आज मी तिला भेटणार आहे. काल मी आज आले ऑफिसला. चला मग भेटून आता रेडी झाल्यावरती. चलो आता ऑफिसला चाललंय. चला तर मी मोमो स्टेशन आहे. तुम्ही बघू शकता 10:52 ची. चला थोडा वेळ. ऍक्च्युली ना मोनमलला काहीतरी घेऊन जायचा विचार चालू आहे, पण तुला कॅडबरी मध्ये जास्त किटकॅटच आवडते. मग किटकॅटच घेऊन जाईल तुला मी. बघू आता स्टेशनला तर नाही भेटणार. बाकी जवळच आपण सुरू किटकॅट जरा खुश तरी होईल जरा. तिला खूप म्हणजे खूप नुसती पागलसारखी किटकॅट खात असते. बाकी तिला कुठलीही कॅडबरी गार्डेल मिल्क वगैरे 5 स्टार कुठली नाही खाणार. फक्त तिला किटकॅट पाहिजे. तिच्या घरी पण माहिती आहे तुम्हाला की फ्रीज मध्ये पण तिला किटकॅटच भरून असतं. मी पण लास्ट टाइम गेली तेव्हा ऍक्च्युली मी पण तिला खूप सारखं किटकॅटच देत असते. खूप खाते ती किटकॅट वेड्यासाठी. आपण तिला किटकॅटच घेऊन जाऊ. ते आपलं मोनो स्टेशन आहे. सध्या तर इथे कोण नाही, कारण की दुपारची वेळ आहे, माझी इव्हनिंगची शिफ्ट आहे. त्यामुळे आता सध्या तुम्हाला कोण नाही दिसणार. फक्त तेवढे ते काका आहेत बस, साफसफाईवाले. बस बाकी इथे कोण नाहीये. पण इथे ऍक्च्युली खूप शांत भारी वाटतं इथे. चला मोनो आली. इथे किटकॅट भेटलंय आपल्याला. किटकॅट आधा किलो तेल दे दो। पानी लेके आ। क्या बोल रहे हो? ठीक आहे. सो गाईज ऑफिसला पोहोचले. तिला आपण कॅडबरी घेतली. बघू तिचं रिॲक्शन काय असेल. कधी रडायला नाही पाहिजे म्हणजे बॉस. मध्ये आलंय. मला पर्सनचं जरी वाटतंय असं खूप दिवसांनी वाटत ती रडायला काय पाहिजे म्हणजे बस झालं. बघू आपण तिचं रिॲक्शन. ऑफिस मध्ये आलेलं आहे. बघू. मी म्हणते आली तू. अरे नाही, मी जस्ट त्यालाच फोन केला की कुठे आहेस म्हणून. ठीक आहे. अरे रडू नको म्हणे, मी ब्लॉग स्टार्ट केलाय तुझ्यासाठी.
काय ग रडू नको. हॅलो हॅलो. ची स्नेहल झालेली आहे मावशी. झाली मावशी ती पण मला पेढे वाटायला लावते ती. सो गाईज मग जशी मोनाल आली तसं जरा भेटलो, गप्पा वगैरे मारल्या, एवढ्या दिवसाचं सगळं सांगितलं काय काय झालं ऑफिसमध्ये, काय काय नाही, काय चेंजेस झाले. मग नंतर थोडा लगेच मग आम्ही कामाला लागलो, कारण की आम्हाला खूप प्रेशर असतं कामाचं. मग कामं वगैरे केली फटाफट अँड देन मग नंतर आम्ही गेलो लंचसाठी. सो हे गाईज फायनली मी मोनालला भेटलेले, मला खूप भारी वाटतं. ते रिटर्न आले ऑफिसमध्ये. तर आम्ही जरा लंच नंतर टेरेसवरती आलोय पावसामध्ये भिजायला, तुम्ही बघू शकता. सो मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. सो भेटू लवकरच. बाय बाय.